साखर कारखानदारांचा एक मोठा भ्रष्टाचार आता उघड झालाय। शेतकऱ्यांना अंधारात ठेवून मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी कोट्यवधी रुपयांची पीक कर्ज परस्पर उचलली आहेत। राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांनी त्यासाठी लाच घेऊन शेतकऱ्यांची खोटी कागदपत्र तयार केली। गेली अनेक वर्ष सुरू असलेला हा गैरप्रकार सिबिल या बँकिंग प्रणालीमुळे उघड झालाय। अभिजित माने सीसी लोनचं रिन्युअल करायला बँकेत गेले तर सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुखांच्या लोकमंगल साखर कारखान्यानं मानेंच्या नावावर कॅनरा बँकेतून 2,21,000 आणि इको बँकेतून 2,11,000चं कर्ज काढल्याचं कळलं। मानेंना धक्का बसला तर शेतकरी रमेश चव्हाणांना आपल्या नावावरती 67,000चं कर्ज कुणी काढलं हे कळलंच नाही। लोन पण वाटप करता, लोनवर भरणा पण दाखवता, काढलेले भरलेले पूर्ण पैसे दाखवता तुम्ही आणि तुमच्या स्टेटमेंटवर तुम्ही म्हणताय की कोऑपरेटिव्ह लोन आहे, पण त्याच्यावर सरळ सरळ उल्लेख आहे की कॉर्पोरेट लोन नसून त्याच्यावर सरळच उल्लेख आहे की ॲग्री लोन आहे म्हणून, क्रॉप लोन आहे म्हणून। आमच्या वडिलांनी आतापर्यंत एकही बँकेचं कर्ज घेतलेलं नाही, तरी सुद्धा तिने सिबिल रिपोर्टला सांगितले की तुमच्या नावावर 67,000 बँकेचं कर्ज आहे, कुठं काढलंय काही चौकशी करा हे ते। म्हणून चौकशी पूर्ण केलं, कुठल्याच बँकेचं कर्ज नाही। अशीच अवस्था बळीराम आणि गणेश उमरे या शेतकऱ्यांची। उस्मानाबादच्या एका सहकारी कारखान्यानं 2012 साली खत देण्यासाठी म्हणून अर्ज घेतले। गेल्या आठवड्यात दोघेही गोल्ड लोनचं रिन्युअल करण्यासाठी ICICI बँकेमध्ये गेले। दोघांवरही बँकेचं पीक कर्ज असल्याचं कळलं आणि दोघेही सैरवैर झालेत। मी म्हणलं की किती कर्ज आहे एवढं तर मला सांगावं। ती म्हणले कारखान्यावर जावा, कारखान्यावर ही करून या, मल्टी स्टेटमध्ये जावा म्हणले। मल्टी स्टेटमध्ये गेलो तर मल्टी स्टेटवर ते म्हणले नाही, म्हणले काहीच नाही, तुमच्या नावावरच नाही कर्ज, त्यांनीच दिलं नाही। आणि ही बी टाळवाटाळच करायलेत, कागद प्रूफ दिना गेलेत काहीच। गणेश उमरे गेल्यानंतर ही पुन्हा अजून रिपेअर बातमी आली, आर म्हणलं हे असं केलं, आमचं बी तसंच आहे म्हणलं। काय केलं ही आता कर्ज काढलेलं आपल्या नावावर, म्हणलं तुझं तसंच आमचं बी, म्हणलं आम्हाला माग फोन आलतं, मला आता फोन नाही, आता तू जर झालं म्हणलं पुन्हा आमच्या अजून लक्ष द्यायला की उद्याच्याला अजून काय झालं तर काय करायचं। सुभाष देशमुखांच्या लोकमंगल कारखान्यानं इको बँकेच्या 16 शाखेमधून 20 कोटी आणि सोलापूर मुख्य शाखेतून 40 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेत। कॅनरा बँकेनं देशमुखांना किती कर्ज दिलं याची आकडेवारी देत नाही। बँकेकडे ज्यावेळेस आपण प्रपोजल करतो त्यावेळेस बँकेने काही बाबा आम्हाला कर्ज देता येत नाही, मग देता येत नसेल तर आमच्याकडचं काय काय आहे, साधारण आता गहाण ठेवायला काय असतं, गहाण ठेवायला हे सभासदाचं भाग भांडवल असतं आमच्याकडे, ज्याच्या नावावर भाग भांडवल आहे त्याच्या नावावर हे कॉर्पोरेट कर्ज आहे, हे काय फसवाफसवीचं नाही। यांच्याशिवाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक कारखान्यांनी खोट्या पीक कर्जाचा उद्योग केलाय। साखर कारखान्यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकांनी चिरीमिरीसाठी साथ दिली आहे। 8 लाख कोटी रुपयाचं जे ॲग्रिकल्चर फायनान्सचं जे टार्गेट बँकांना दिलेलं आहे त्यातलं जवळपास 50 ते 55% कर्ज हे अशाच पद्धतीनं बेकायदेशीररित्या वाटलं जातं नाही, याची माहिती आता आम्ही गोळा करतोय। आता आमच्याकडे आकडेवारी आहे ती हेक्टरी 8 कोटी रुपये। आज बँकिंग उद्योगामधले जवळजवळ 4 लाख कोटी जर कर्ज म्हटली तर त्यातलं 70% करोडपती थकबाकीदाराकडून येणं आहे। म्हणजे जो शेतकरी आज प्रामाणिकपणे घेतलेलं कर्ज परत करतो त्याला मात्र नव्याने कर्ज मिळत नाही आणि त्याला शेवटी सावकाराच्या दरवाज्यात जाऊन उभं राहावं लागतं। बँका सुद्धा जर का याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या लुटीत सहभागी होत असतील आणि हा दरोडा घातल्यासारखा आहे की खोटे कागदपत्र, आमचे कागदपत्र वापरायचे आणि त्याच्यावर कर्ज काढून ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही आणि परस्पर स्वतःच ते पैसे वापरायचे, हा खरं म्हणजे दरोड्यासारखा गुन्हा आहे। सिबिलच्या वेबसाईटवरून हे सत्य उघड झालं। RBIनं अशी स्वतंत्र यंत्रणा उभारून कोणाच्याही नावावरती कर्ज किती आहे याची माहिती संकलित केली आहे। सिबिलमुळेच गेली अनेक वर्ष सुरू असलेला हा घोळ आता सर्वांसमोर आलाय। देशात शेतकऱ्यांना दरवर्षी 8 लाख कोटी रुपयाचं पीक कर्ज देण्याचं बंधन आहे। खाजगी बँकांना सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज द्यावं लागतं। 1 लाखापर्यंतच्या कर्जाला 0%, 4 लाखापर्यंतच्या कर्जाला 4% आणि 6 लाखापर्यंतच्या कर्जाला 6% व्याजदर आहे। एवढ्या कमी व्याजदराचं आणि एवढं मोठं कर्ज मिळवण्यासाठी देशामध्ये कॉर्पोरेट हाऊस, नेते आणि कारखानदाराची एक मोठी फळी कार्यरत आहे आणि म्हणूनच मुंबईतल्या नरिमन पॉईंटमधून देशात सगळ्यात जास्त शेती कर्ज वाटली जातात। आता कळालं शेतकरी आत्महत्या का करतो। कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, समीर राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद।